ग्रामपंचायत निवडणुकांमधील आरक्षण नेमके कसे ठरवले जाते? 7 सदस्यांच्या ग्रामपंचायतीत कोणत्या प्रवर्गाला किती जागा मिळतात? त्यांची गणना कशी केली जाते? आरक्षण चक्रानुक्रमे कसे फिरते? आणि महिलांसाठी 50% आरक्षण नेमके कसे लागू होते? चला, हे सर्व अगदी सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. 7 सदस्यांच्या ग्रामपंचायतीचे आरक्षण कसे ठरते? आपण दाखवत असलेल्या उदाहरणात ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या 7 आहे. आरक्षण निश्चित करताना सर्वप्रथम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्ग यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार केला जातो. या उदाहरणात अनुसूचित जातीसाठी 1 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आणि ओबीसी साठी 1 जागा आरक्षित झाली आहे. म्हणजे एकूण 3 जागा आरक्षित आहेत. उर्वरित 4 जागा खुल्या प्रवर्गासाठी राहतात. याचा अर्थ खुल्या जागांवर कोणत्याही पात्र प्रवर्गातील उमेदवार निवडणूक लढवू शकतात. अशा प्रकारे आरक्षणाची प्रक्रिया लोकसंख्येच्या प्रमाणावर आणि कायद्यातील तरतुदींनुसार निश्चित केली जाते. प्रत्येक निवडणुकीत प्रभागनिहाय सदस्य संख्या बदलू शकते. उदाहरणार्थ 7 सदस्य आणि 3 प्रभाग असल्यास पहिल्या निवडणुकीत सदस्य संख्या 3-2-2 अशी असू शकते. पुढील निवडणुकीत ती 2-3-2 आणि त्यानंतर 2-2-3 अशी बदलते. यालाच चक्रानुक्रमे सदस्य संख्या फिरवणे म्हणजे रोटेशन असे म्हणतात. SC, ST आणि OBC आरक्षणाची गणना कशी होते? आरक्षणाची गणना करताना SC आणि ST साठी अपूर्णांक आल्यास पुढील पूर्णांक ग्राह्य धरला जातो. उदाहरणार्थ 0.84 किंवा 0.56 आल्यास 1 जागा आरक्षित मानली जाते. मात्र ओबीसी साठी अपूर्णांक भाग ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे 1.89 आल्यास ओबीसी साठी 1 जागाच आरक्षित होते. आता आपण महिलांच्या 50% आरक्षणाबाबत जाणून घेऊया. महिला आरक्षण हे स्वतंत्र आरक्षण नसून SC, ST, OBC आणि खुल्या प्रवर्गामध्ये विभागले जाते. कायद्यानुसार एकूण जागांपैकी 50% जागा महिलांसाठी आरक्षित असतात. 7 सदस्यांच्या ग्रामपंचायतीत 50% म्हणजे 3.5 जागा होतात. अशा वेळी 0.5 किंवा त्यापेक्षा जास्त अपूर्णांक असल्यामुळे पुढील पूर्णांक धरून 4 जागा महिलांसाठी आरक्षित केल्या जातात. म्हणजेच 7 सदस्यांच्या ग्रामपंचायतीत किमान 4 महिला सदस्य असतील. अशा प्रकारे लोकसंख्येच्या प्रमाणावर आरक्षण निश्चित केले जाते. प्रभागनिहाय सदस्य संख्या चक्रानुक्रमे बदलते आणि महिलांसाठी 50% आरक्षण लागू केले जाते. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळून लोकशाही अधिक समावेशक आणि संतुलित बनते. अशाच नवनवीन आणि विश्वासार्ह माहितीसाठी शासन साथी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या Facebook पेजला फॉलो करा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.